विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिग्री हा इंग्रजी ग्रामरमधील टॉपिक पाहणार आहोत. यामध्ये आपण पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री यावर चर्चा करणार आहोत. हा टॉपिक इयत्ता 8वी, 9वी आणि 10वी या वर्गाला विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर या टॉपिकवर विविध स्पर्धा परीक्षेवर सुद्धा प्रश्न विचारले जातात. तर चला आपण पाहूया डिग्री हा टॉपिक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिग्री हा ग्रामरचा टॉपिक पाहणार आहोत. डिग्री म्हणजे काय हे पाहत असताना आणि डिग्रीचा उपयोग हे पाहत असताना आपणास हे म्हणता येईल की जेव्हा दोन किंवा दोनहून अधिक व्यक्ती किंवा वस्तू यांची त्यांच्या वैशिष्ट्याबाबत किंवा गुणधर्माबाबत एकमेकामध्ये जेव्हा तुलना करत असतो ना, त्यावेळी आपण हा डिग्री हा टॉपिकचा वापर करत असतो. डिग्रीला मराठीतून तरतम भाव पण म्हणतात. आपणास माहिती आहे डिग्रीचे 3 प्रकार आहेत. एक पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. बरोबर आहे. मग सर्वप्रथम आपण डिग्रीमध्ये वापरले जाणारे जे विशेषण आहेत ते 2 व्यक्तीमध्ये तुलना करण्यासाठी वापरतात. त्यांच्या 3 रूपांचा म्हणजे 3 फॉर्म्स ऑफ ॲडजेक्टिव्ज पाहूया. ज्या वेळेला विशेषण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये असतं त्याचं कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये किंवा सुपरलेटिव्हच्या फॉर्ममध्ये रूपांतर होतं, त्यावेळेला जनरली साधारणपणे त्या विशेषणाला TALL टॉलला ER लावून कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये केलं जातं. त्याचबरोबर EST लावून पण सुपरलेटिव्ह फॉर्ममध्ये केलं जातं. बरोबर आहे. आणखी एक उदाहरण पाहूया आपण. स्लो. बरोबर आहे. मग या स्लोला ER लावलं की स्लोअर झालं, हे कंपॅरेटिव्ह फॉर्म. त्याच स्लोला SLOWEST काय लावलं आपण इथं? EST लावलं आणि हे कुठल्या फॉर्ममध्ये झालं? सुपरलेटिव्हच्या फॉर्ममध्ये झालं. बरोबर आहे. तसंच काही असेही विशेषणं असतात. आता वाईज आहे, ब्रेव आहे. बघा इथं लिहितो वाईज. बरोबर आहे. आणि इथं लिहितो ब्रेव. ह्या दोन्हीही विशेषणाच्या शेवटी ई अगोदर ऑलरेडी दिलेलं असल्यामुळं फक्त ह्याला आर लावायचं. झालं ब्रेवर. वायझर आणि ब्रेवर झालं. हे झाले कंपॅरेटिव्ह फॉर्म. मग सुपरलेटिव्ह पण असंच. WISEST फक्त ST लावलं की वायजस्ट झालं. ब्रेवरला पण तसंच, ब्रेवला पण तसंच. BRAVEST झालं हे सुपरलेटिव्ह फॉर्म, ब्रेवेस्ट. काही विशेषणं असेही असतात. आता बिग आहे, हॉट आहे. बरोबर आहे. तर या बिगमध्ये कसं आहे? BIG याच्यामध्ये उपांत्य लेटर हे जर स्वर असेल तर त्याच्यानंतरचं लेटर डबल करायचं, BIGGER आणि मग ER लावायचं. झालं कंपॅरेटिव्ह फॉर्म. इथं सुद्धा तसंच आहे की हो. BIGGEST बिगेस्ट. कसं झालं? उपांत्य लेटर आय हे काय आहे? स्वर आहे. म्हणून आपण पुढलं लेटर काय केलं? डबल केलं आणि त्याला ESTचा प्रत्यय लावला. पुढलं लेटर बघूया. पुढला शब्द हॉट, HOT हॉट. बरोबर आहे ना. हे उपांत्य लेटर काय? ओ आहे म्हणजे स्वर आहे. म्हणून पुढलं लेटर डबल करायचं. हॉटेस्ट, हॉटर. बरोबर आहे. झालं आहे कंपॅरेटिव्ह फॉर्म. तसंच इथं सुद्धा तसंच आहे. HOTEEST हॉटेस्ट झालं. हे सुपरलेटिव्ह फॉर्म हॉटचं. आता
काही विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ज असे पण असतात की ज्याच्या शेवटी वाय येतं. मग अशा वेळेला त्याचं कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह फॉर्म करताना काय करायचं? शेवटचं लेटर HAPPY, बरोबर आहे. हे वायचं काय होतं आहे? वायचं आय मध्ये रूपांतर होतं आणि पुढं ER, हॅपियर, बरोबर आहे. इथं सुद्धा सुपरलेटिव्ह फॉर्म करताना तसंच. कसं? HAPPIEST, वायचा लोप होऊन काय आलं तिथं? आय आलं. आणखी एक उदाहरण पाहूया. डर्टी, बरोबर आहे. DIRT, वायचा लोप झाला आणि काय आलं तिथं? आय आलं. ER, कंपॅरेटिव्ह फॉर्म लावलं ER, डर्टियर, बरोबर आहे. तसं सुपरलेटिव्ह फॉर्म पण तसंच आहे. कसं? DIRT, वायचा लोप झाला, आय आलं, EST, काय झालं? डर्टिस्ट, बरोबर आहे. अशीही काही विशेषणं असतात की बाबा त्यांचा पॉझिटिव्ह फॉर्मची जी स्पेलिंग आहे ते कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्हमध्ये पूर्णपणे वेगळी येते. म्हणजे समजा आता बॅड आहे, बरोबर आहे. मग आता ह्या बॅडचं कंपॅरेटिव्ह फॉर्म कसं होतं माहिती आहे तुम्हाला? बॅड वर्स आणि वर्स्ट, बरोबर आहे. तसंच गुड हा पण शब्द पाहूया. गुडचं कंपॅरेटिव्ह फॉर्म गुड बेटर आणि बेस्ट, बरोबर आहे. म्हणजे असेही काही विशेषणं असतात ज्यांचं पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह पूर्णपणे स्पेलिंगमध्ये बदल असतात. आणखी असेही विशेषणं पाहूया जे की समजा ब्युटिफुल आहे, ज्याला ER लागत नाही आणि EST पण लागत नाही. मग त्याच्या अगोदर स्वतंत्र मोर, MORE, मोर लावून तो आहे तसंच विशेषण लिहायचं. ब्युटिफुल झालं, मोर ब्युटिफुल. तसंच इथं सुद्धा मोस्ट ब्युटिफुल. लक्षात आलं? म्हणजे इथं EST न लागता त्या शब्दाच्या अगोदर मोस्ट लागलं आणि कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये पण ER न लागता त्या शब्दाच्या अगोदर मोर लागलं. आणखी एक उदाहरण पाहूया. ॲक्टिव्ह, बरोबर आहे. मग कसं करायचं? मोर ॲक्टिव्ह, बरोबर आहे की नाही. आणि इथं मोस्ट ॲक्टिव्ह झालं. आता लक्षात आलं असेल आपल्या विशेषणाचं पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह फॉर्म करत असताना काही विशेषणं अशा असतात ज्यांना फक्त ER लागतं, बरोबर आहे, आणि EST लागतं, बरोबर आहे. हे पाहिले विशेषणं टॉल, टॉलर, टॉलेस्ट, स्लो, स्लोअर, स्लोएस्ट. असेही काही विशेषणं पाहिले की ज्याच्या शेवटी ऑलरेडी दिलेलं असतं त्यावेळेला त्याला फक्त R लावायचं आहे, बरोबर आहे, आणि EST लावायचं आहे. मग कसं झालं? वाईज, वायझर, वायजेस्ट, ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट. असेही काही विशेषणं आपण पाहिलेत. काय? बिग आणि हॉट. कसे आहेत? उपांत्य शब्द, उपांत्य लेटर हे जर स्वर असेल, आहे की ना, BIG, याच्यात उपांत्य म्हणजे शेवटून 2 नंबरचं लेटर जर स्वर असेल तर शेवटच्या लेटर डबल लिहायचं. BIGGER आणि BIGGEST. तसंच हॉटचं हॉटर, हॉटेस्ट, बरोबर आहे. काही असे लेटर असतात, विशेषणं असतात की त्याच्या शेवटी वाय, बरोबर आहे. कसं झालं? HAPPY, वाय गेलं आय, हॅपियर, हॅपिएस्ट. तसेच बॅड, वर्स, वर्स्ट, पूर्ण स्पेलिंग बदल असणारे. गुड, बेटर, बेस्ट, बरोबर आहे. ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल आणि मोस्ट ब्युटिफुल. तसंच ॲक्टिव्ह, मोर ॲक्टिव्ह आणि मोस्ट ॲक्टिव्ह, बरोबर आहे. आत्ता आपण पाहूया दिलेलं वाक्य हे नेमकं कोणत्या डिग्रीमधलं आहे ते, बरोबर आहे. पॉझिटिव्ह, पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह अँड सुपरलेटिव्ह, these are the 3 types of the degrees are there. Okay, if
वी फाइंड ॲडजेक्टिव्ज इन ॲज. जर विशेषण हे ॲजमध्ये ऑर सो ॲज मध्ये जर विशेषण दिसलं तर आपण ते दिलेलं वाक्य हे पॉझिटिव्ह डिग्रीमधलं आहे असं आपण संबोधतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲज गुड ॲज ऑर सो गुड ॲज. ओके, इट मीन्स इफ the adjectives is provided or given in as or so as, we say it is a positive degree. We may also say it is a PD, positive degree. Okay, दुसरं पाहूया आपण. जर विशेषणाला ईआरचा प्रत्यय असेल किंवा विशेषणाच्या अगोदर जर मोर दिलेलं असेल किंवा विशेषणाच्या अगोदर लेस हा शब्द दिलेला असेल आणि विशेषणाच्या नंतर कंपल्सरी दॅन जर शब्द असेल तर द प्रेझेंट सेंटेन्स इज गिवन इन कंपॅरेटिव्ह डिग्री. ओके, we may also say it is a CD. Okay, next we will find out whether it is the superlative degree or comparative degree. Look here, दिलेल्या वाक्यामध्ये विशेषण हे जर ESTचा प्रत्यय असेल त्याला किंवा त्याच विशेषणाला द मोस्ट अगोदर लावलेला असेल किंवा विशेषणाच्या अगोदर द लिस्ट LEAST हा शब्द आलेला असेल किंवा विशेषणाच्या अगोदर जर वन ऑफ द असं आलेलं असेल तर दिलेलं वाक्य हे सुपरलेटिव्ह डिग्रीमधलं आहे असं ओळखायचं. आपण शॉर्टमध्ये त्याला ESD सुद्धा म्हणू शकतो. बरोबर आहे. आता चला तर आता आपण प्रत्यक्ष काही वाक्य सोडवण्याचा प्रयत्न करूया. बरोबर आहे. मग दिलेलं वाक्य सर्वप्रथम वाचा. राम इज टॉलर दॅन श्याम. बरोबर आहे. या वाक्यामध्ये राम इज टॉलर दॅन श्याम म्हणजे राम हा श्यामपेक्षा अधिक उंच आहे. बरोबर आहे. वी हॅव टू फाइंड आउट वेदर इट इज द पॉझिटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री और कंपॅरेटिव्ह डिग्री. ओके, look here, Ram is taller means tall is a adjective and ER is given as well as than is also given. So we can identify the present sentence is in comparative form or degree. Did you understand? दिलेल्या वाक्यामध्ये विशेषणाला ERचा प्रत्यय आणि विशेषणानंतर दॅन इज गिवन. सो इट इज इन कंपॅरेटिव्ह डिग्री. ओके, देन वी हॅव टू टर्न दिस सेंटेन्स इन PD फॉर्म और पॉझिटिव्ह डिग्री. हे आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये करायचं आहे. बरं ठीक आहे, एक प्रश्न विचारतो मी तुम्हाला. आपण हे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्येच PD मध्ये करत असताना हे वाक्य आपण SD मध्ये करू शकतो का? नाही. का? तर दिलेल्या वाक्यामध्ये राम आणि श्याम या दोन व्यक्तीमध्ये तुलना असल्यामुळं हे वाक्य SD मध्ये करता येत नाही. ओके, जर दिलेल्या वाक्यात दोन व्यक्ती, दोन वस्तू, दोन शहरं, दोन विषय दोघांमध्येच फक्त तुलना केलेली असेल तर आपण
पीडीचं वाक्य आपण सीडीमध्ये करू शकतो आणि सीडीचं वाक्य पीडीमध्ये करू शकतो. बरोबर आहे. एसडीमध्ये करू शकत नाही. ओके, ठीक आहे. मग आता आपल्याला काय करायचं आहे? सीडीचं वाक्य पीडीमध्ये करायचं आहे. बरोबर आहे. मग सीडीच्या वाक्याची सुरुवात म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या वाक्याची सुरुवात रामनं आहे, म्हणजे राम इज टॉलर दॅन श्याम. पीडीच्या वाक्याची सुरुवात रामनं करता येणार नाही. मग पीडी आणि सीडी या दोन वाक्याची रचना एकमेकाच्या कशी असते? विरुद्ध असते. बरोबर आहे. म्हणून ह्या पॉझिटिव्ह डिग्रीच्या वाक्याची सुरुवात आपल्याला श्यामनं करावी लागेल. SHYAM. ओके. त्याच्यानंतर रामसाठी इज हे सहाय्यकारी क्रियापद आहे, तर श्यामसाठी सुद्धा इजच असणार आहे. बरोबर आहे. मग हे इज घेऊया. मात्र आणखी एक नियम लक्षात ठेवा की राम आणि श्याम दोन व्यक्तीमध्ये जर तुलना असेल, दोन वस्तूमध्ये, दोन शहरामध्ये जर तुलना असेल, तर वरच्या सीडीचं वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर पीडीचं वाक्य निगेटिव्ह करावं लागेल आणि वरचं वाक्य जर निगेटिव्ह असेल तर खालचं वाक्य पॉझिटिव्ह करावं लागेल. म्हणजे राम इज टॉलर हे वाक्य पॉझिटिव्ह आहे, तर आपल्याला श्याम इज नॉट म्हणजे निगेटिव्ह करावं लागेल. बरोबर आहे. आणि पीडीचा फॉर्म घेत असताना टॉल हे विशेषण आपल्याला एकतर ॲजमध्ये किंवा सो ॲजमध्ये घ्यावं लागतं. मात्र जर दिलेलं वाक्य नकारार्थी असेल तर आपणास सो टॉल ॲज म्हणजे सो ॲजमध्येच हे विशेषण घ्यावं लागेल. त्यानंतर राम राहिलेला भाग इथं घ्यायचा. बरोबर आहे. मग श्याम इज नॉट सो टॉल ॲज राम असं वाक्य झालं. लक्षात आलं आपल्या सर्वांच्या? जर नसेल आलं तर फार याच्यावर विचार करू नका, लगेच दुसरं वाक्य आपण पाहणार आहोत. बरोबर आहे. आता हे वाक्य बघूया दुसरं. उस्मानाबाद इज नॉट बिगर दॅन लातूर. ओके. आता याच्यामध्ये उस्मानाबाद आणि लातूर ह्या दोन्हीमध्ये कम्पेअर झालेले आहे. बरोबर आहे. मग दिलेलं वाक्य इथं सुद्धा आपल्याला वेदर इट इज द पॉझिटिव्ह डिग्री और कंपॅरेटिव्ह डिग्री वी हॅव टू फाइंड आउट. ओके. लुक हिअर. बिग इज ॲडजेक्टिव्ह अँड ER इज suffix for adjectives and then is given here. So the present sentence is given in comparative degree. Is it right? दिलेलं विशेषण हे कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये आहे आणि पुढं दॅन आहे. बरोबर आहे. मग वी नो वी हॅव टू टर्न द प्रेझेंट सेंटेन्स इज इन पॉझिटिव्ह डिग्री मीन्स पॉझिटिव्ह फॉर्म. बरोबर आहे. देन वी हॅव टू कीप इन माइंड, आपल्या एक लक्षात असायला पाहिजे काय, दोन शहरात तुलना असेल किंवा दोन व्यक्तीत तुलना असेल तर फक्त पीडीचा आपण सीडी करू शकतो आणि सीडीचं पीडी करू शकतो. वी कांट डू इन सुपरलेटिव्ह डिग्री. ओके. बिकॉज द कंपॅरिझन इज गिव्हन इन टू सिटीज. ओके. आता दोन्हीची रचना एकमेकाच्या कशी आहे मी सांगितलं होतं तुम्हाला, विरुद्ध आहे. बरोबर आहे. मग सीडीच्या वाक्याची रचना सुरुवात उस्मानाबादनं झाली. मग आता पीडीच्या वाक्याची सुरुवात लातूरनं करायची. घ्या लातूर. LATUR. ओके. आलं. उस्मानाबाद हे सिंग्युलर आहे, त्यासाठी इज हे हेल्पिंग वर्ब आलेलं आहे. मग लातूर पण सिंग्युलरच आहे ना, त्यासाठी काय येणार? ऑफकोर्स इज. गुड. तुम्हाला आठवते ना मगाशी मी बोललेलं काय, किंवा दोन व्यक्तीमध्ये दोन वस्तूमध्ये तुलना असते त्यावेळेला सीडीचं वाक्य जर वरी निगेटिव्ह असेल तर खाली पॉझिटिव्ह आणि वरी पॉझिटिव्ह असेल तर खालचं वाक्य निगेटिव्ह. मग इथं नकार आहे म्हणून इथं नकार घ्यायचा नाही. मग पीडीमध्ये घेत असताना बिग्गर, आता हे काय जाणार? ER निघून जाणार म्हणजे ॲज बिग ॲज. विशेषण कशात आलं? ॲजमध्ये. का? पीडीचं वाक्य आहे. बरोबर आहे. राहिलं काय? उस्मानाबाद.
आलं. मग कसं झालं वाक्य, लातूर इज ॲज बिग ॲज उस्मानाबाद. बरोबर आहे. आता याच्यानंतर काय होणार माहिती आहे का, पुढलं वाक्य पाहणार आहोत. जर समजलं असेल तर ठीक, नसेल तर फार चिंता करू नका. दुसरं वाक्य आपण पाहूया. मला विश्वास आहे की आता नक्की समजेल. इंग्लिश इज नॉट सो डिफिकल्ट ॲज मॅथ्स. बरोबर आहे. इथं इंग्लिश इज कम्पेअर्ड विथ मॅथ्स. ओके. इट मीन्स देअर आर द कम्पॅरिझन बिटवीन टू सब्जेक्ट्स. ओके. The next thing is this. We have to find out whether it is the PD, CD or SD. English is not so difficult as. मग आता इथं so आणि as मध्ये डिफिकल्ट हे विशेषण दिलेलं आहे. अर्थातच दिलेलं वाक्य हे कुठल्या प्रकारचं असणार आहे, PD फॉर्ममध्ये असणार आहे. आता आपल्याला हे CD मध्ये करायचं आहे, म्हणजे कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये करायचं आहे. पुन्हा एकदा मी प्रश्न विचारतो. इंग्लिश इज नॉट सो डिफिकल्ट ॲज मॅथ्स हे वाक्य सुपरलेटिव्ह फॉर्ममध्ये होऊ शकतं का? नाही. का? इथं 2 विषयामध्ये तुलना आहे, त्यामुळं हे फक्त पीडीचं सीडी आणि सीडीचं पीडी फक्त होऊ शकतं. ओके. एसडी मध्ये होत नाही. मग पीडीच्या फॉर्मची आणि सीडीच्या दोन्ही वाक्याची रचना एकमेकाच्या विरुद्ध आहे, म्हणजे पीडीच्या वाक्याची रचना इंग्लिश नाही, तर आता सीडी म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या वाक्याची रचना आपल्याला मॅथ्स. ओके. सहाय्यकारी क्रियापद इज. दोघांमध्ये तुलना असल्यामुळं वरचं निगेटिव्ह आहे, तर खाली पॉझिटिव्ह वाक्य असलं पाहिजे. मग सो ॲज हे विशेषणाचे दोन्हीही वैशिष्ट्ये, फीचर्स पीडीचे ते निघून जातील आणि या डिफिकल्टला ER लागतं का? नाही. मग काय करायचं, मोर. कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये काय घ्यायचं, मोर डिफिकल्ट. DIFFICULT डिफिकल्ट. बरोबर आहे. विशेषणाच्या नंतर कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये काय येतं, छान, दॅन. बरोबर आहे. आणि राहिलेलं काय, इंग्लिश. लक्षात आलं वाक्य कसं झालं हे, मॅथ्स इज मोर डिफिकल्ट दॅन इंग्लिश. लक्षात ठेवा, पीडीचं सीडी करा किंवा सीडीचं पीडी करा, वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. बघा, इंग्लिश इज नॉट सो डिफिकल्ट ॲज मॅथ्स म्हणजे इंग्रजी मॅथ्स इतकं डिफिकल्ट नाही, म्हणजे मॅथ्स इज मोर डिफिकल्ट दॅन इंग्लिश. अर्थातच मॅथ हे इंग्रजीपेक्षा अधिक डिफिकल्ट आहे. बरोबर आहे. अर्थ बदलता कामा नये. मला वाटतं नक्की तुमच्या लक्षात आलं असेल. तरीसुद्धा पुढं आणखी काही उदाहरणं आपण पाहूया. माय फेट म्हणजे माझं नसीब इज वर्स दॅन युअर्स. बरोबर आहे. हे दिलेलं वाक्य कुठल्या प्रकारचं आहे पाहूया. ह्याच्यामध्ये वर्स हे विशेषण आहे आणि पुढं दॅन. बरोबर आहे. याच्यावरून आपल्या लक्षात आलं असेल मगाशी बोलल्याप्रमाणे की दिलेलं वाक्य हे सीडी फॉर्मचं आहे. आता करायचं आहे आपल्याला पीडी. पुन्हा एकदा प्रश्न, याचं सुपरलेटिव्ह होत नाही का, तर माय फेट आणि इवर्स फेट दोघातच तुलना आहे, त्यामुळं याचं सीडीचं पीडीच होतं, एसडी होत नाही. चला, दोन्हीची रचना पीडी आणि सीडीची एकमेकाच्या कशा आहे, विरुद्ध आहे, म्हणून इथं इवर्स. बरोबर आहे. YOURS कशाशी तुलना आहे, नशिबाशी, म्हणून FATE फेट. इवर्स फेट सहाय्यकारी क्रियापद इज आहे. वरचं वाक्य होकारार्थी आहे म्हणून खालचं वाक्य नकारार्थी, का तर तुलना दोघात असल्यामुळं. ठीक आहे. आता विशेषण काय आहे, वर्स. आपल्याला पीडी फॉर्ममध्ये वर्स कशात येतं माहीत आहे,
नॉट असल्यामुळं सो बॅड. ॲज इथं नॉट असल्यामुळं विशेषण बॅड हे सो ॲजमध्ये घेतलं आहे, हे लक्षात ठेवा. जर नकार नसता तर आपण इथं विशेषण ॲज बॅड ॲज असं घेतलं असतं. ठीक आहे. मग युअर्स फेट इज नॉट सो बॅड ॲज माय फेट म्हणजे माइन, म्हणजे तुझं नशीब माझ्या नशिबा इतकं वाईट नाही. बरोबर आहे. आय होप यू कुड अंडरस्टँड अँड इफ यू डिड नॉट अंडरस्टँड वी मे सी द फर्दर एक्झाम्पल. ओके. पुढलं एक्झाम्पल एक आपण पाहूया. बघा ना. डॉग वॉज ॲज डर्टी ॲज डॉंकी. दिलेलं वाक्य हे ॲज मुळं पिढीचं आहे. बरोबर आहे. मग आता आपल्याला करायचंय कशात करायचंय बाबा, दिलेलं वाक्य हे CD मध्ये करायचंय, SD मध्ये होत नाही. बिकॉज द कंपॅरिझन इज गिव्हन इन टू ॲनिमल. दोघांची रचना एकमेकाच्या विरुद्ध, म्हणून वाक्याची सुरुवात डॉंकी. ओके. त्याच्यानंतर पुढं काय करायचं आहे आपल्याला, सहाय्यकारी क्रियापद सिंग्युलर आहे करता, म्हणून आहे ती वॉज. वरचं वाक्य होकारार्थी, मग खालचं वाक्य आपल्याला नकारार्थी. का तर दोघांमध्ये तुलना असल्या कारणानं. ओके. इथं डर्टी हे विशेषण ॲजमध्ये आहे. आपल्याला CD फॉर्म असल्या कारणानं या डर्टीला कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये लिहावं लागेल. मग डर्टी वायचा लोप होणार आणि ER लागणार. बरोबर आहे. DIRTIER. बरोबर आहे. डर्टियर. विशेषणाच्या पुढं काय घ्यावं लागेल आपल्याला, देन. का कंपॅरेटिव्ह फॉर्ममधलं वाक्य आहे, म्हणून डॉंकी वॉज नॉट डर्टियर दॅन डॉग. लक्षात आलं. यानंतरचा भाग आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.